विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आपण पाहतात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत। यशोगाथा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता आम्ही आहोत धारूर शहरामध्ये। या शहरातील प्रसिद्ध नामवंत एक चारित्र्य संपन्न आणि गुणी व्यक्तिमत्व असले एक आदर्श उद्योजक संदीप सुधीरराव खेरोजी यांची यशोगाथा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत। या धारूर नगरीमध्ये सराफा लाईनला त्यांचं सोन्याचं दुकान आहे। अगदी या नगरीमध्ये कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं तर संदीप सुधीरराव खेरोजी या व्यक्तीबद्दल प्रत्येक व्यक्ती चांगलंच बोलेल आणि लोक तेव्हा चांगलं बोलतात जेव्हा आपण चांगले असतो। संदीपजी यांचे वडील सुधीरराव खेरोजी हे खऱ्या अर्थाने गुणी व्यक्तिमत्व आणि वडिलांचे जे काही संस्कार आहेत ते संदीप यांच्यावर आहेत। वडील त्यांचे आज या जगात नाही आहेत, परंतु सुधीरराव खेरोजी या व्यक्तीनं अगदी नावाप्रमाणेच सर्वांनाच अगदी हयातीत असताना धीर दिला आणि आजही त्यांचे चिरंजीव अगदी त्यांच्याच शब्दाने त्यांच्याच संस्काराने ते अगदी मार्गक्रमण करत आहेत। ते सांगतायत मी फक्त निमित्त आहे, कारण माझे वडील कैलासवासी सुधीरराव खेरोजी यांच्यामुळे मी आज आहे आणि वडिलांची शिकवण मी कधीही विसरणार नाही। अगदी त्यांनी जी काही शिकवण घालून दिली आहे किंवा त्यांचा जो उद्योग आहे तो उद्योग मी नेटाने नेत आहे। आजही वडिलांची पुण्यतिथी असेल, काकांची पुण्यतिथी असेल, या ठिकाणी जे काही समाजाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न ते करतायत। अगदी कुठलीही जयंती असेल, उत्सव असेल, या ठिकाणी फुलला फुलाची पाकळी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी संदीप खेरोजी करतायत। अगदी सामाजिक कार्य असेल, अगदी उद्योग विश्वातलं कार्य असेल किंवा मित्र परिवार असेल, सर्वच ठिकाणी ज्या व्यक्तीबद्दल लोक आदराने बघतात, एक चांगली व्यक्ती म्हणून पाहतात, ती व्यक्ती म्हणजे संदीप सुधीरराव खेरोजी। संदीपजी, यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। संदीपजी, धारूर या नगरीमध्ये तुमचं वास्तव्य केव्हापासूनचं आहे? तसं मूळचा दारूचाच, कारण आजोबांच्या काळापासून समजा पूर्वीपासून आम्ही दारूचेच। बरं, आणि मग या ठिकाणी तुमचं जे काही बालपण गेलेलं आहे, कसे ते लहानपणीचे तुमचे दिवस होते? ते मजेत होते। बरं, आणि त्या काळामध्ये फारसे पैसे नसायचे, परंतु आनंद खूप होता, समाधान खूप होतं। आज पैसे आहे पण आनंद नाही। नाही। मग शाळेचं नाव काय तुमच्या? मी जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये। बरं, शाळेमध्ये असताना नेमकं काय वाटायचं, काय हवं असतं मला? शाळेमध्ये असताना तर कुठल्याही चांगल्या पदावर जावं। बरं, गुरुजी नेहमी आपल्याला विचारत असतील की संदीप तुला काय व्हायचंय, तर तुमचं काय उत्तर व्हायचं? त्या काळात डॉक्टर इंजिनियर फार मोठी गोष्ट होती। बरं, आणि मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं की इंजिनियर? इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर व्हायचं होतं। मग या ठिकाणी मग इंजिनियर होण्यासाठी काही प्रयत्न केले का नाही? मग शिक्षणात तर चांगलाच होतो ना। बरं, आणि मॅट्रिक नंतर परत पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबाद परत ऍडमिशन होतं। म्हणजे 10वी नंतर तुम्ही औरंगाबादला गेले? बरं, आणि मग त्या ठिकाणी काय केलं? ते जानेवारीमध्ये झालं, जुलैला कॉलेज चालू झालं। बरं, जानेवारीमध्ये काका वारले ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये काका दगावले? काका दगावले। बरं, त्यांच्यानंतर परत धारूरला यावं लागलं, कारण व्यापाराची व्याप्ती असल्यामुळं आणि वडील एकटे असल्यामुळं तो लोड त्यांना खूप जास्त होता। बरं, आणि मग काकांची काय पार्श्वभूमी, नेमकं काय त्यांचं कुटुंब होतं आणि काय? काका आणि काकू बरं दोघंच होते त्यांना। बरं, मग आज काकू आहेत का? मग आता आहेत, काकू आहेत। काकूंचा सांभाळ करता का पण? नाही, करतो ना। बरं बरं बरं, मग काकू खऱ्या अर्थानं आईसारखीच आहे? मला दोन आई आहेत। बरं, संदीपजी, मला मुद्दाम विचारायचं आहे की घरची तुमची पार्श्वभूमी कशी आहे, काय, किती तुमच्या कुटुंबात सदस्य आहेत? माझ्या घरी आता माझी आजी, बरं, माझी आई, माझी काकू आणि मला 2 मिसेस आहेत। बरं बरं, घरच्यांना आता वडील नाही आहेत, काका नाही आहेत, तर मग तुम्ही कसं सपोर्ट करता? काय नेमकं वातावरण असतं घरामध्ये? नाही, घरातलं वातावरण एवढं चांगलं आहे, कारण बाहेर तुम्ही आम्हाला नेहमी फ्रेश दिसता, तर मग घरी पण हेच वातावरण आहे का? घरी वातावरण छान आहे म्हणून मी बाहेर फ्रेश आहे। बरं बरं, कारण असं म्हणतात की अर्धांगिनी चांगली असेल तर मग बाहेर सुद्धा अगदी माणूस घरी सगळं असतो। छान आहे म्हणून मी बाहेर सुखी आहे। बरं, किंवा मी बाहेर सगळं व्यवस्थित करू शकतो, कारण मग घरी ही दररोजची तुमची काय जी दिनचर्या आहे याच्यामध्ये जे काही सगळ्यात जास्त सपोर्ट असतो, कारण पैशापेक्षा सुद्धा एक मानसिक पाठबळ मिळणं गरजेचं आहे। सर्वात मोठं मग लढण्यासाठी, झगडण्यासाठी मानसिक पाठबळ कोण देतं? आई। आई देते? फार मोठी पाठबळ देते। बरं, आईचं नाव काय तुमच्या? प्रतिभा आहे की नाही? आई प्रतिभा आणि त्यांच्या तुम्ही प्रतिमा करता, प्रतिभा आणि प्रतिमा आहे की नाही? प्रतिभेचे प्रतिमा म्हणजे संदीप। संदीपची उद्योगात मग कसं यावं असं वाटतं, म्हणजे काय नेमकं? कारण संदीपला इंजिनियर व्हायचं होतं। उद्योजक येणं म्हणजे अपघातानं। बरं, हां, आता ते कोणतं वर्ष येते की तुम्ही उद्योगात खऱ्या अर्थानं पाऊल ठेवलं? साधारणतः 1998 ला तर 1998 सुरुवात झाली माझी।
म्हणजे फार लवकर तुम्ही उद्योगाला सुरुवात केली. घरातल्या परिस्थितीमुळे उतरावं लागलं. म्हणजे नोकरी करून कुठेतरी गुलाम होण्यापेक्षा तुम्ही उद्योगात आला ते बरं झालं. नोकरीमध्ये राहू शकलो असं समजा. बरं. संदीपजी, आता मला तुमच्या उद्योगाबद्दल विचारायचं आहे की या दारू नगरीमध्ये आल्यानंतर जे काय अनेक उद्योजक आहेत, परंतु संदीप सुधीरराव खेलोजी, कारण सुधीरराव खेलोजी हेच व्यक्तिमत्व असं होतं की सेकंड गॉड, कारण एक देव माणूस त्यांची ओळख होती, आहे की नाही. तर तुमच्या नावाचा संदीप सुधीरराव खेलोजी, फक्त संदीप खेलोजी नाही तर संदीप सुधीरराव खेलोजी हा ब्रँड कसा बनला? कारण हे एक वेगळं वलय आहे. अजून ब्रँड नाही बनला. सुधीर खेलोजी या ब्रँडचाच पूर्ण प्रवास आहे आणि त्या ब्रँडच्याच अंडरमध्ये सगळा प्रवास सुखकर चालू आहे आणि सुखकर होणार आहे आणि आयुष्यभर तोच ब्रँड पाहिजे. तोच ब्रँड मला पाहिजे. संदीप सुधीरराव खेलोजी असं म्हणण्यापेक्षा सुधीरराव खेलोजी हा ब्रँड आहे. बस ही माझ्यासाठी फार मोठी कमाई आहे. बऱ्याच वेळेला संदीपजी मीपणा असतो, पण तुमच्यात हा मीपणा नाही, तर तुम्ही असं म्हणता की वडिलांचा. तर हा गुण कसा आला नेमका? कारण बऱ्याच वेळा बघतो आपण आता कधी संस्कार असतात, वातावरण असतं आणि असे संस्कार प्रत्येक लेकरावर पाहिजे. वाढलो ते वलय आपल्याला तसं बनवतं, आपण तसं बनतो. बरं. एक आदर्श उद्योजक बनण्यासाठी, कारण दारू नगरीमध्ये आल्यानंतर आम्ही पैशाचा हिशोब नाही लावत, तर त्या व्यक्तीचं नैतिक वजन कसं आहे, चारित्र्य कसं आहे, ती व्यक्ती कशी वावरते याच्यावर डिपेंड असतं. आणि म्हणून संदीप सुधीरराव खेलोजी या व्यक्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. तसं एक आदर्श उद्योजक होण्यासाठी कुठल्याही तरुणाकडे कोणते गुण असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? कुठलाही उद्योगात सफल होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक व्यक्तींची विश्वासार्हता कमवता आली पाहिजे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरला पाहिजे, उतरला पाहिजे. जोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुमच्या उद्योगाला चांगले दिवस येणार नाही. आणि हेच चालत आलंय आणि तेच टिकवले, ते कायम चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. बऱ्याच वेळा बघतो आपण की जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या तरुणाला यश मिळतं, तेव्हा एक फॅशन झाली की फक्त आपलं नाव आणि आडनाव, आहे की नाही. महाराष्ट्रामध्ये असे काही तरुण आहेत की ज्यांना यश भेटल्यानंतर, जसं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये रितेश विलासराव देशमुख, आहे की नाही, एक वडिलावर प्रेम आहे. कारण जी माणसं वडिलावर प्रेम करतात ते त्यांना यश भेटल्यानंतर स्वतः नाव सोडत नाहीत ते. तसं तुमच्या बाबतीत काय नेमकं तुमच्या या यशामध्ये वडिलांचा हातभार आहे असं मला वाटतं? यशामध्ये हुरळून जाणारी माणसं फार काळ यशस्वी राहू शकत नाही. यशामध्ये ज्यावेळेस तुम्ही यशस्वी असताना पण जमिनीवर पाय ठेवून चालता, त्यावेळेसच तुमचं यश तुमच्या पुढच्या मार्गक्रमणासाठी उपयोगी पडतं. त्याच्यामुळे ते तर तुम्ही विसरूच नका की तुमच्या वडिलांमुळे तुम्ही आहात आणि तुमच्या नावांसमोर त्यांचं नाव असणं म्हणजे तुमच्यासाठी पण फार मोठीपणा आहे. बहुत अच्छा. तो काही कमी नाही. सुधीरराव खेलोजी या नावामध्येच बरंच काय आहे, कारण सुधीर या नावामध्येच बरीच ताकद आहे. धीर देणारे सुधीर असं आपलं म्हणता येईल. तर वडिलांनी कशा पद्धतीने तुम्हाला असताना आणि आज नसताना सुद्धा धीर देत आलेले आहेत? वडिलांचा स्वभाव खूप फ्री होता. त्यांनी कधी मुलगा म्हणून सोबत बसवलंच नाही. त्यांच्यासोबत बसलो तर मित्रासारखंच. चर्चा कुठल्या विषयावर, क्रिकेट असो, राजकारण असो, दुकानातला व्यापार असो, किंवा ज्या गोष्टीबद्दल माहिती नाही त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे असो, असं कधी वाटलंच नाही की मी माझ्या वडिलांना विचारतो. वडील मित्रासारखंच. वडील एक मित्रासारखेच होते, नेहमी मित्रच होते. आज हा सवंगडी, हा मित्र, सखा, देव आज नाहीये, काय खंत वाटते का? ती शब्दात नाही व्यक्त करता येणार किंवा ती पोकळी सांगू शकत नाही ती तिचं काय असू शकतं. आयुष्यात पुन्हा एकदा एका क्षणासाठी, एका मिनिटासाठी जर वडील तुमचे कैलासवासी सुधीरराव खेलोजी हे परत आले तर काय सांगाल? त्यांना एवढंच विचारेल की तुम्ही मला पाहत आहात मी काय करतोय, तुम्ही माझ्या बाबतीत समाधानी आहात का? तुम्ही समाधानी असेल, त्यांनी जर माझ्या पाठीवर थाप टाकली की बाबा तू खरंच माझ्या नावासारखं वागलास, करतोस, हे सगळ्यात मोठं यश असं माझ्यासाठी. त्याच्यापेक्षा मोठी कमाई नाही. पाहिलं आपण, म्हणजे या ठिकाणी तुमच्या वडिलांचं तुम्हाला नाव टिकवून ठेवायचं आहे किंवा त्या नावानुसार त्या नावाला शोभेल असं वागायचं आहे आणि वागत सुद्धा आहात. येस. ठीक आहे की एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्या व्यक्तीकडे कोणते गुण असणं गरजेचं आहे की ज्या कारणामुळे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये यश मिळवता येईल? प्रामाणिकपणा आहे. आपण व्यापार प्रामाणिकपणे करावा. 2 पैसे कमवण्यासाठी सगळेजण व्यापार करतात, आपण त्याच अपेक्षेने करावं. 2 4 कमवण्याच्या इच्छेपायी व्यापारामध्ये खोटी करू नये. असं म्हणतात की आधी पोटोबा मग विठोबा, कारण पोट महत्वाचं आहे आणि ते पोट उपाशी राहिलं नाही पाहिजे यासाठी आपण व्यापार केला पाहिजे. परंतु ते करताना सुद्धा काही माप आहेत, ठीक आहे नाही. आपलं पोट पण लहान ठेवा, फार मोठं करू नये.
बर, तुमच्या या उद्योगाचं काय वैशिष्ट्य? कारण दारूमध्ये तुमच्याबद्दल लोक खूप आदराने बोलतात, तर काय वैशिष्ट्य बरं असं मला वाटतं? वैशिष्ट्य म्हणजे प्रामाणिकपणा. बघा, लोकांचा एवढा विश्वास आहे, लोकांनी खूप विश्वास ठेवलेला आहे आणि तो आज नाही 3 पिढीने विश्वास आहे. आणि तो विश्वास टिकून ठेवणं आणि त्या विश्वासाला कायम तडीच नेणं हे आपलं काम आहे, आपण ते केलं पाहिजे. सामाजिक कार्याची पण तुम्हाला आवड आहे, ज्यावर तुम्ही जनरली बोलत नाही की आपल्या वडिलांचं जे वेळ काही आपण जास्त देऊ शकत नाही हां. म्हणून. तर नेमकं सामाजिक कार्य काय करता? काय नेमकं कसा तुमचा सहभाग असतो? सामाजिक कार्यामध्ये आपण व्यक्तिशः सहभाग जास्त घेऊ शकत नाही व्यापारामुळे, बरं. पण आपल्या ज्यांचे सहकार्य होईल, ज्यांना काही अपेक्षा असतील आपल्याकडे या सहकार्याचे, आपण प्रत्येकाला तसं सहकार्य करतो. बरं. म्हणजे द्यायचा प्रयत्न करायचा फक्त. बस द्यायचा प्रयत्न फक्त करायचा. हेतू आपला आपला नाराज नाही करायचा, सर्वांना खुश ठेवायचं. या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून संदीपजी, ठीक आहे तुम्ही आज स्टेबल आहात, परंतु अशा अनेक तरुण आहेत, पैसा आहे, सगळं आहे, परंतु अगदी दिशाहीन झालेले असतात, व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, काही काय करावं ते कळत नाही, आईवडील सुद्धा कन्फ्यूज होऊन बसतात की या लेकराचं करायचं काय. तर अशा तरुणांना आपण काय सांगू इच्छिता? कारण नोकरीच करायची हा अट्टास असतो खरं तर. नाही, प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही आणि नोकरीवरच प्रत्येक जण समाधानी राहू शकत नाही. माणसाचं मनाचं समाधान सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि उद्योगात पडल्यानंतर निर्व्यसनी राहणं, व्यसनमुक्त राहून कुठलाही छोटा उद्योग करत असताना त्या उद्योगावर प्रामाणिकपणे लक्ष देऊन तो उद्योगाला पुढे नेणं, त्याला वाढवणं. कारण कुठल्याही उद्योगाची सुरुवात फार मोठी नसते, ती छोटी असते. तिला तुम्ही हळूहळू वाढवताना त्याच्याकडे दुर्लक्ष न करता प्रामाणिकपणे त्याला वाढवणं, त्याला मोठं रूप देणं हे तुमच्या हातात असतं, तुमच्या वागण्यात असतं. तुम्ही विश्वास कमवला, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि त्या विश्वासाने तुमचा उद्योग वाढतच जाईल, तो कधीच कमी होणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकच राहावं लागेल. खेलोजी याच नावामध्ये बरंच काय आहे, कारण एक खेळाडू वृत्ती आणि खेळते रहो आणि हसते रहो असं एक व्यक्तिमत्व असलेले संदीप सुधीरराव खेलोजी नावामध्ये जर बघितलं आपण, कारण नावात बरंच काय असतं. शेक्सपियर म्हटलं की नावात काय, व्हॉट्स इन नेम, पण नावात बरंच काय असतं. संदीप या व्यक्तीने अगदी नावाप्रमाणे अगदी या त्यांच्या वंशाचा, त्यांच्या कुटुंबाचा जो यशाचा दीप आहे तो कणखरपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि ही यशाची मशाल आपण अशीच न्यावी, आपल्याकडनं अनेक सामाजिक कार्य होत, त्याचबरोबर वडिलांचं जे काही स्वप्न असेल तेही आपण पूर्ण करावं, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल आणि उद्योग विश्वामध्ये संदीप खेलोजी हे नाव अगदी आदराने घेतलं जातं. कारण त्यांची संस्था पण आहे, त्यावर ते संचालक आहेत, ठीक आहे. तर संस्था असेल, म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असेल, उद्योग असेल, सामाजिक कार्य असेल, एक प्रचंड आवड आहे आणि लोकांची आवड असलेलं हे व्यक्तिमत्व मित्रांमध्ये सुद्धा ते खूप अगदी लोकप्रिय आहे. आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. परंतु ते सांगतायत की हे सगळं माझ्याकडं जो काही चांगुलपणा आहे, या चांगुलपणाचं रहस्य म्हणजे माझे वडील कैलासवासी सुधीरराव खेलोजी. ते सांगतायत आयुष्यभर की वडिलांचं नाव घेऊनच मी या ठिकाणी कुठेही जाणार. कारण या दारू नगरीमध्ये या कुठल्याही व्यक्तीला सुधीरराव खेलोजी यांचं नाव जरी काढलं, सांगतात की माणूस चांगला होता, माणूस भला होता, माणूस देव होता. आणि हा माणूस गेल्यानं फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योग विश्वातच नव्हे तर कुठल्याही धर्मातील, जातीतील लोकांबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं. आणि अशी प्रेमळ माणसं असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तोची आवडे ईश्वराला. आणि ईश्वराने अगदी देव आज्ञा झाली आणि सुधीरराव खेलोजी या जगातून निघून गेले, पण तरी सुद्धा त्यांचे विचार, त्यांचं जे काही शिकवण आहे त्या शिकवणीने चालणारे संदीप सुधीरराव खेलोजी तुम्हाला अगदी याच पद्धतीने जीवन जगता यावं आणि असं आपण जगावं. वडिलांच्या पाठीमागे तुमच्या काकू असतील, आई असेल, सर्व कुटुंबाला आपण अगदी असाच आधार द्यावा, धीर द्यावा आणि अगदी सुखा समाधानाने आपण जीवन जगावं. परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने संदीप सुधीरराव खेलोजी या व्यक्तिमत्वाला, या आदर्श उद्योजकाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपसेसह